आम्ही बाबासाहेबांचे अनेक असे विविध पैलू गाण्यातनं मांडतो. आम्ही लोककलेतनं प्रबोधन करतो. बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, अरे चली हवा चली हवा चली हवा. आपण असाही बोध घ्यायला पाहिजे की आपण जीवनामध्ये काय बाबासाहेबांचं घ्यायचं जेणेकरून ती जयंती साध्य होईल आणि कारणी लागेल. आने वाला था वो शान वाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. आने वाला था वो शान वाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. ते एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होते, ते चांगले लॉयर होते, ते चांगले बापरे म्हणजे काय बाबासाहेबांची किती ख्याती आणि सगळ्या जगाभर. भीमरावाचं सांगणं हाय रे, जरा जागा होऊन तू पाहिर, जरा जागा होऊन तू पाहिर. अरे येड्या वाहनी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाहिर, जरा जागा होऊन तू पाहिर, आणि जरा जागा होऊन तू पाहिर. हा मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय साम टीव्ही. मंडळी खरं तर भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. एक प्रचंड बुद्धिमत्ता आणि सामाजिक कार्य असेल किंवा शिक्षणासाठीचा विचार असेल, या सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांच्या योगदानाला आपण सलाम करत त्यांची जयंती साजरी करतोय. आणि या जयंती साजरी करण्याच्या या कार्यक्रमामध्ये आपलं आज बोलावलंय खास करून ते म्हणजे लोकप्रिय शाहीर आपले नंदेश उमप सर. खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्या ढोलकीला वेदांत देखील आपल्याला साथ देणार आहे. आणि नंदेशजी, मी कोणताही प्रश्न न विचारता या जयंतीच्या या खास कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं तुम्ही कोणतं सादर करणार? मी सर्व प्रेक्षकांना जय भीम माझा आणि नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम म्हणजे ज्या बुद्धांच्या विचारांवर महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर नेहमीच त्यांचे चालत राहिले, त्या विचारांना घेऊन पुढे जात राहिले, त्याच बुद्धांचं आपण एक गीत आपण म्हणूया. त्रिसरणाची मंगलवाणी, त्रिसरणाची मंगलवाणी, घुमते मंगलधामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ना शोध कुणाचा उसना, दुःखाचे कारण तृष्णा. ना शोध कुणाचा उसना, दुःखाचे कारण तृष्णा. तोड तयावर सांगून गेला, तोड तयावर सांगून गेला, महान अंतरयामी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. वा, धन्यवाद. खूप छान, खूप सुंदर, अप्रतिम. पण नंदेश सर, तुम्ही तुमच्या गायनाचे विविध कार्यक्रम जे आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात करत असतात. काय पद्धतीचा प्रतिसाद असतो जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं किंवा तुमच्या या सगळ्या कवितेमधनं ते सादर करत असतात? माझा कार्यक्रम थोडा वेगळा असतो म्हणून मला खूप कार्यक्रम नसतात. मी का वेगळा असतो तर आम्ही शक्यतोवर प्रबोधनात्मक, लोकांना जागरूक आपण करायचं आहे. फक्त नाचायला लावणं हे कार्यक्रमाचा आमचा हेतू नाही. लोकांनी त्या काय म्हणतो ना, त्या विचारांना घेऊन चालणं जास्त महत्त्वाचं मला तरी वाटतं. आपण म्हणतो ना की डॉक्टर आंबेडकरांना डोक्यावर घेऊ नका, आपण डोक्यात घ्या, त्यांचे विचार डोक्यात घ्या. तर माझा कार्यक्रम फार प्रबोधनात्मक आणि वेगळ्या धाटणीचा असतो आणि वेगळ्या गाण्यांचा असतो. जी रेग्युलर गाणी चालतात ती चांगलीच आहेत, त्यात काही दुमत नाही. पण आम्ही काय ऐकवायचं आहे लोकांना, जे लोकांनी ऐकलं नाही आहे. आणि खरं सांगतो प्रेरणा तुम्हाला, लोक इतक्या तन्मयतेने ऐकतात. म्हणजे अगदी रमाई, म्हणजे आपण बघूया रमाबाई आंबेडकरांची भावंड कोण, मग त्यांचे अजून बाबासाहेबांबरोबरच्या अजून कोण, त्यांच्याबरोबर कोण राहत होते, इथपर्यंत असा विषय घेऊन आम्ही रमाई मांडतो. आम्ही बाबासाहेबांचे अनेक असे विविध पैलू गाण्यातनं मांडतो. आम्ही लोककलेतनं प्रबोधन करतो. म्हणजे भारुड असेल किंवा गोंधळ असेल किंवा पोवाडा असेल,
या माध्यमातून आमची गाणी जातात. म्हणजे फक्त नाचवायच्या हिशोबाने आम्ही लोकांना, आणि ते नाचत असतील चांगलीच गोष्ट आहे, जयंती आहे, पण त्याचबरोबर आपण असाही बोध घ्यायला पाहिजे की आपण जीवनामध्ये काय बाबासाहेबांचं घ्यायचं जेणेकरून ती जयंती साध्य होईल आणि कारणी लागेल. नक्कीच. आणि मला वाटतं की हेच तुमच्या कार्यक्रमाचं आणि तुमच्या गाण्यांचं कायम वैशिष्ट्य असतं आणि ती लोकप्रियता आहे त्याची. पण तुम्ही आता या मुलाखतीचं खास निमित्त असं की तुमचं पहिलं पंजाबी गाणं, आणि ते देखील ते पंजाबी गाणं तुम्ही बाबासाहेबांसाठी केलेलं आहे आणि ते इतकं अप्रतिम झालंय, त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय. तर त्या गाण्याबद्दल सांगा ना, ते पंजाबी गाणं तुम्हाला त्यांच्यावर का करावं असं वाटलं? काय झालं की बाबांनी ना अनेक अशी हिंदी गाणी, गझला बाबासाहेबांवर झालेल्या आहेत आणि अनेकांनी केलेल्या आहेत. तर मला मी 2018ला लंडनमध्ये गेलो होतो आणि तिथे बाबासाहेबांच्या जीवनावरती एक कार्यक्रम केला होता. तर माझ्याकडे तसं काहीच नव्हतं आणि तिथे रविदास समाज जो असतो, पंजाबी समाज आहे, गुजराती समाज आहे, मराठी समाज आहे, बाबासाहेबांना ऐकायला आले होते. आणि म्हटलं तर मी काय गाणार. मग माझ्याकडे बाबांच्या काही गझला होत्या, काही कव्वाल्या होत्या, काही सुरेश वाडकरांनी बाबासाहेबांवर गायलेली काही गाणी आहेत, आणि एक गिन्नी म्हणून नावाची पंजाबी एक खूप तरुण मुलगी आहे, तिची गाणी मी ऐकली होती. तर तिची गाणी मी लिहून तिथे 2-4 गाणी गायलो. अरे लोक मज्जा त्यांनी केली. तर तिथे मला सुचलं, अरे आपण का नाही पंजाबी गाणं करायला पाहिजे. तर ते कॅरी करून मी इकडे आलो. पण मधल्या काळात खूप वेळ गेला आणि आत्ता या मागच्या वर्षी माझ्या डोक्यात आलं, अरे आपण करायला हवं. आणि गाडी चालवत असताना मला एक हुकलाईन सुचली आणि ती म्हणजे होती की बाबासाहेब दी चली हवा, बाबासाहेब दी चली हवा. म्हणजे मला हे का सुचली, कारण बाबासाहेब आपण तेव्हा म्हणतो की बाबासाहेब इथे नाही आहेत, बाबासाहेब सर्व दूर पसरलेले आहेत. त्यांचे विचार, त्यांची आयडिओलॉजी है ना, त्यांना केलेलं काम, प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलेलं पुस्तक, त्याच्यावर म्हणजे किती काम आहे. ते एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होते, ते चांगले लॉयर होते, ते चांगले, बापरे, म्हणजे काय बाबासाहेबांची किती ख्याती आणि सगळ्या जगाभर. तर म्हटलं अरे ही जर जायची असेल तर त्याला थोडंसं ना प्रादेशिक भाषेत थोडी आपण, म्हणजे मी मराठी कधीच केलं नाही, तर थोड़सा आपण जाऊन लोकांना कळू दे की ये मराठी लोक संगीत का बंदा है और ये हमारे बाबा साहब के ऊपर पंजाबी गीत लेके आया है, हे कळलं पाहिजे. आणि म्हटलं कदाचित त्याच्याने सुरुवात होईल. अजून मंडळी माझ्यासारखे, आता मला मद्रासी भाषेत करायचंय, मला कन्नड भाषेत करायचंय, मला गुजराती भाषेत बाबासाहेब करायचे आहेत, मला सगळ्या भाषेत बाबासाहेब करायचे आहेत, खरं सांगतो. तर त्याच्यामुळेही मला सुचलं. आणि मग आमच्या आयशा डिल्लोन, माझ्या मैत्रिणीची आई आहे, ती चांगली उत्तम लिहिते. त्यांना म्हटलं मम्मी मुझे लिख के दो. हाँ बेटा क्या लिखना है. तर मैंने ये लाइन मैंने लिखी है, इसके आगे आप लिख के दो. मग त्यांनी लिहिलं की बाबासाहेब दी चली हवा, बाबासाहेब दी चली हवा, दुनिया विच उन्नारगा, दुनिया विच उन्नारगा, दूजा कोई नहीं हुआ, बाबासाहेब दी चली हवा. माझ्या अंगावर काटा आला की त्याने त्या शब्दात कसं मांडणं. ते अर्थात मी त्यांच्याकडनं खूप करून घेतलं आणि त्याच्याने हे गाणं उभं राहिलं. मी तुला सांगतो, मी लंडनला पाठवलंय, अमेरिकेत पाठवलंय, मला आता तिकडनं व्हिडिओ येणार आहेत, लोक खूप लाईक करतायत. पण ना त्याला खूप आता हळूहळू ते प्रसारित होईल, लोकांना एकदम कळणार नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की ज्याला हे गाणं ऐकेल त्याला हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही. आणि ते गाणं तुम्ही ऐकलं, पण मला आता इथे लाईव्ह ते गाणं अरे बिलकुल, अरे मी तर एकदम उत्सुक आहे. सामच्या साठी मी गायला नेहमी उत्सुक आहे. फक्त मी जरा शब्द काढतो, कारण काय रसिको शब्द पंजाबी आहेत, चुकता कामा नये, नाहीतर तुम्हाला माहिती आहे मला काय होईल. तलवार नहीं शमशेर नहीं, तलवार नहीं शमशेर नहीं, शब्दा नाल उपचार होया, एकता दी मिट्टी विच विश्वास दा पौधा सेच लिया. अरे बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा. अरे चली हवा, चली हवा, चली हवा, हो बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा. और कभी झुके ना वीर बहादुर, और कदे झुके ना
वीर बहादुर। किन्नी भी कठिनाई सी गल हो चाहे गरीबां दियां, किसी दे हक दी लड़ाई सी, किसी दे हक दी लड़ाई सी, किसी दे हक दी लड़ाई सी। सीधा सादा गबरू अपने, सीधा सादा गबरू अपने कर्मा नाल बलवान हुआ। बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, अरे चली हवा चली हवा चली हवा। ओ बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा, बाबा साहब दी चली हवा। वा कमाल. हे गाणं काय वाचतंय गाजतंय आणि कमाल त्याचा जो ठेका आहे ते मजेशीर आहे. पण तुमचा अनुभव कसा राहिला हे असं पंजाबी गाणं करणं? कारण ते तुमच्या आवाजात ऐकणं आमच्यासाठी एक ट्रीट आहे खरं तर. नाही खरं तर मला ना एक तर त्याच्यातनं काय आहे ना, पंजाबी म्हणजे एनर्जी. अगदी बरोबर. एक तुलाही माहिती आहे आपण किती पंजाबी गाणं ऐकतो, हो. आणि एनर्जी आणि शब्दांचा खेळ. कारण उच्चारण की दुनिया विच उन्नारगा दूजा कोई नाही, आता ते आपण दुनिया विच उन्नारगा दूजा कोई नाही हुआ म्हणताना म्हणतो, पण ते त्यांचा ऍक्सेंट, त्यांचा हेल, त्यांच्या शब्दावर जोर. तर हे म्हणताना मला फार अवघड झालं. तर मी त्या मम्मींना सांगितलं तुम बैठो रेकॉर्डिंग गाताना, मम्मी तुम्ही ते बसा आणि मी जर काय चुकलो तर मला सांगा. तर त्या मला प्रत्येक शब्द असे सांगत होते. उन्ना वर्गा नाही उन्ना अर्गा, हे काय 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 गोष्टी बारकावे त्यातले. तर मी सांगू का, मी एक्साइट खूप होतो आणि मला माहित होतं मज्जा येणार आहे गाताना. मी हार्डली एक 15-20 मिनिटात गाऊन बाहेर आलेलो आहे हे गाणं. इतकं सुंदर गाणं. आणि कारण कसं आहे, माझ्या आधी ते सगळं मुरलं होतं ना, तर मला फक्त एक्झिक्युशन करायचं होतं. तर ते गाताना मी हे डोक्यात ठेवलं की हे गाणं फक्त मराठी लोक नाही ऐकणार आहेत, हे गाणं सर्व दूर पसरणार आहे. आणि जिथे जिथे भारतीय आहे आणि जिथे जिथे आपलं संविधान आहे आणि जिथे जिथे बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक समाजातला, प्रत्येक जाती धर्मातला माणूस आहे हे ऐकणार आहे. आणि पंजाबी मंडळींना आता सुरेश वाडकर साहेबांचे मी खूप धन्यवाद मानेन. त्यांना मी गाणं पाठवलं तर सुरेशजी म्हणाले, अरे नंदेश म्हणे असं वाटतच नाही मराठी मुलगा गायलाय, आम्हाला वाटतं पंजाबी इतके तुझे अल्फाज, म्हणजे त्यांनी मला बाईट दिले म्हणे इतके तुझे शब्द उच्चारण, तुझे अल्फाज इतके असे पंजाबी सारखे आहेत. म्हटलं धन्यवाद गुरुजी, म्हटलं तुमच्या सगळ्यांकडनं बघूनच मी ऐकूनच आम्ही मोठे झालेलो आहोत. तर ही गंमत होती आणि खूप सुंदर पद्धतीने ते चाल आणि शब्दांना ना काय म्हणतो ना, असं फार कमी वेळा होतं. शब्द सगळं छान जुळून आलेलं आहे, सगळं जुळून आलेलं आहे. आणि ते आता लोकांच्या पुढे आम्ही ठेवलंय आणि सामच्या या पहिल्या धर्तीवर मी गायलेलं आहे ते गाणं. पण तुम्ही अनावरण तर केलंच, पण इकडे आणखीन एक अनावरण झालंय असं म्हणूयात. कारण ज्या पद्धतीनं आता लोक ऐकतीलच ते गाणं, तेव्हा त्यांच्यासाठी ते ऐकणं मजेशीर ठरेल. कारण त्यांना अंदाजही लक्षातही येणार नाही की हे कोणत्या मराठी आपल्या ह्याने गायलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि त्याला शेवटचा अंतरा लोकांनी ऐकावा. तो शेवटचा अंतरा जो येतो आणि शेवटची ओळ येते, मी ऍक्च्युली तिथे खूप गहिवरलो होतो. आणि ती शेवटची ओळ खरंच सुंदर. मी आता काही बोलत नाही, त्याने फक्त युट्यूबवर जाऊन हे गाणं ऐकावं आणि मला कमेंट कराव्या. मला असं वाटतं जे काय तुम्हाला वाईट साईट कमेंट वाटतात ते कराव्या, कमेंट करा. कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला पुढे काय म्हणतो ना प्रेरणा देतात. अगदी नक्कीच. पण तुम्ही जसं म्हणाला की तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विचार पोहोचवण्याचं, एक आपली तुमच्या पोवाड्याच्या माध्यमातून ती संस्कृती पोहोचत असते, किंवा आता बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांमधनं ते विचार पोहोचत असतात. ही खरं तर खूप छान गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. तर असंच कोणतं गाणं जे त्या विचारांना पोहोचवणारं आहे? खूप आहे. मी आता तुला एक शेर मला पटकन तू तर मला विचारत होतीस काय पोहोचवता, कसे पोहोचवता आणि कुठल्या कुठल्या भाषेत आम्ही पोहोचवतो. तर कव्वाली भाषेत एक शेर म्हणण्याची पद्धत आहे. किसी को दौलत मिली, किसी को दुनिया का राज मिला, किसी को दौलत मिली तो किसी को दुनिया का राज मिला, किसी को शोहरत मिली, किसी को तख्तो ताज मिला, जिसको जो भी मिला उससे बढ़कर हमें मिला, कि दुनिया को जीतने वाला हम सबको भीमराज मिला. दुनिया को जीतने वाला हम सबको भीमराज मिला.
किसी को दौलत मिली, किसी को क्या मिला, मगर हमें क्या मिला? भीमराव का विचार मिला. नक्कीच. आणि हे तुम्ही ज्या पद्धतीनं सादर वो आने करता- वाला, वाह, आने वाला था वो शान वाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. आने वाला था वो शान वाला, आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. ओ भीम गरीबों का था रखवाला. भीम कैसा था? वो कैसा आन वाला था? माता भी माई राम जी का सच्चा लाल था, कि ना था साफ दिल में जरा भी न बाल था. इतनी गरीबी उस दम जीना मुहाल था, बस दिल की अमीरी से बहुत माला माल था. दुखियों का दुख मिटे यही उनका सवाल था, जुल्मत पे शुरू से ही वो एक इनकलाब था. तो यहाँ पंडितों में पंडित वो बेमिसाल था, कि कोरट में बहुत देखे ऐसा प्लीडर हो नहीं सकता. यहाँ पंडितों में पंडित वो बेमिसाल था, कि कोरट में बहुत देखे ऐसा प्लीडर हो नहीं सकता. अरे भैया डॉक्टर बहुत देखे, क्या डॉक्टर बहुत देखे, विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. तो नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता, और दुनिया में दूसरा अंबेडकर हो नहीं सकता. क्या बात है. वाह, तो लेके चिराग ढूंढो भीमसाना पाओगे, और ये दावा मेरा जिंदगी में हार जाओगे. ये दावा मेरा जिंदगी में हार जाओगे. सारी दुनिया सारी दुनिया में था वो निराला, भीम गरीबों का था रखवाला. आने वाला था वो शान वाला, भीम गरीबों का था रखवाला. भीम गरीबों का था रखवाला. ओ भीम गरीबों का था रखवाला. क्या बात आहे. म्हणजे अंगावर रोमांच करणारा हा आवाज आहे, आणि प्रकृती जरी तुमची व्यवस्थित नसली तरी हा आवाज तर त्या पट्टीत आहे ना, तो त्या पट्टीच लागतो. पण ये क्यों हो गया कि ये सभी हमनवा बन के आए. ये क्यों? हमारी तब्येत खराब है होती है तभी कोई फरक नहीं पड़ता. बाबांचा शेर आहे आमच्या विठ्ठलोमप असं म्हणतात की ये सभी हमनवा बन के आए, आप सभी दर्द दिल की दवा बन के आए. ये सभी हमनवा बन के आए, दर्द दिल की दवा बन के आए. मुझे फिक्र नहीं है यार अब, क्योंकि सारे लोग मेरे लिए दुआ बन के आए. वा, क्या बात है, क्या बात है. नंदेजी, खरं तर हीच तुमची शैली असेल किंवा तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते प्रत्येकांना भावणारं आहे. पण कोणतं गाणं जे आहे ते तुम्हालाही प्रचंड भावतं, आणि जेव्हा तुम्ही ते सादर करता ते उपस्थितांनाही भावतं सगळ्यात जास्त. बिलकुल बिलकुल. अरे येड्याबानी तू करतोस काय रे, येड्याबानी तू करतोस काय रे. जरा जागा होऊन तू पाहिर, ओ जरा जागा होऊन तू पाहिर. अरे जरा जागा होऊन तू पाहिर. अर वाईट भतया वाईट पोटी वाटूळ भतया, वाईट पोटी निर्मळ भावाला फळ गोमटी, निर्मळ भावाला फळ गोमटी. आहा, तुकारामाच्या गाथ्यात हायर, तुकारामाच्या गाथ्यात हायर. जरा जागा होऊन तू पाहिर, अरे जरा जागा होऊन तू पाहिर. हा अंतरा मला खूप आवडतो. जातीपातीची भीत कशाला, जातीपातीची भीत कशाला, माणूस म्हणणार या माणसाला, माणूस म्हणणार या माणसाला. भीमरावाचं सांगणं हाय रे, भीमरावाचं सांगणं हाय रे. जरा जागा होऊन तू पाहिर, जरा जागा होऊन तू पाहिर. अरे येड्या वाहनी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाहिर, जरा जागा होऊन तू पाहिर. आणि जरा जागा होऊन तू पाहिर. हा, वाह, कमाल.
म्हणजे जो काही ठेका आहे प्रत्येक गाण्याची एक वेगळी शैली आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सादर करतात खरं तर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला सर. Thank you. पण बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर शिक्षणाचं महत्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. तर अशी अनेक असंख्य गाणी आहेत किंवा त्या कवितांमधनं आहेत, तर असं कोणतं एखादं गाणं जे शिक्षणाचं महत्व त्यांनी ज्या पद्धतीने बिलकुल. आता एक सिनेमा मी गायलो होतो, रसिका आगासे हिने दिग्दर्शित केला होता आणि तिनेच हे गाणं लिहिलंय आणि सोनाली कुलकर्णी, म्हणजे तिचं शहर होणं या सिनेमात, तो सिनेमा आता येईल आणि त्याचं गाणं मी गायलंय ते मला खूप आवडलं. मी तुम्हाला गाऊन दाखवतो इथे. खूप सुंदर शब्द लिहिलेत. म्हणजे काय पट्टीचं शिक्षणाचं काय असतं, म्हणजे कुठली शिक्षणाची हळद लावली आहे ऐकूया. मायाभिमान लावली शिक्षणाची हळद मला, मायाभिमान लावली शिक्षणाची हळद मला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला, मायाभिमान लावली शिक्षणाची हळद मला, मायाभिमान लावली शिक्षणाची हळद मला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माया उजळीला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला, शाहू फुले अन भीमान दिली ज्ञानाची ताकद, फेरे चार घेतल्याने कोणी नाही हो झुकत, फेरे चार घेतल्याने कोणी नाही हो झुकत, जिमिनी खाली जगलो आम्ही जाणार हो जिमिनीत, जिमिनी खाली जगलो आम्ही जाणार हो जिमिनीत, अन रोपावानी येऊ आम्ही जमिनी भेदीत, रोपावानी येऊ आम्ही जमीन भेदीत, मायाभिमान लावली शिक्षणाची हळद मला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला, गोऱ्या काळे आधी त्यानं जीव माझा उजळीला. वा, कमाल कमाल. सुरेख म्हणजे लिहिलंय या तिने. तुमच्या आवाजाने गाण्यांनी तर रंगत आणली आहे, पण वेदांत जामगावकर याच्या ढोलकीच्या तालानं एक वेगळी मजा आणली आहे. तर तुझंही स्वागत आणि तुझंही खूप खूप अभिनंदन वेदांत. आणि अर्थात तुम्ही ते पंजाबी गाणं तर सादर केलं, पण बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं करत असताना किंवा यांच्याविषयी जेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं कार्यक्रमात सादर करत असतात तेव्हा त्यांचे विचारही स्फुरतात मनामध्ये. तर ते कशा पद्धतीनं असतं तुमच्यासाठी सादर करणं? काय होतं की लोकांना काय हवंय, म्हणजे लोकांना आपण आता काय जागरूक करायला पाहिजे, तर ते विचार आमच्या शेरोशायरीतनं, आमच्या कवितातनं. एक मी कविता लिहिली होती तुम्हाला, आता तुम्ही जो छेडलाय, मी का म्हणतो किंवा का हे आलं पाहिजे, तुम्ही लिहिलेली कविता. एक्झॅक्टली ही मी कविता लिहिली. आणि मी नेहमी सांगतो की मला पैशाचा मोह नाही आहे, पैसे कमवणं हा माझा उद्दिष्ट नाही आहे, पण लोकांपुढे चांगले विचार जाणे, कारण तेच जास्त. पैसे एक वेळ पुरत नाही, पण विचार हे वर्षानुवर्ष टिकतात. त्याच्यामुळे आम्ही तो पेरण्याचं काम करतो, तो विचार पेरण्याचं काम करतो. आणि मला असं वाटतं की आम्ही काय नवीन द्यायला पाहिजे लोकांना, तर मी नवीन हे देतो. मी आत्ता एक 5 डिसेंबरला, 6 डिसेंबर होण्याआधी 11:15 वाजता मी हे असं लिहिलं आहे की तू मूर्तीत नाहीस, तू मूर्तीत नाहीस, तू कृतीत आहेस, हेच आम्ही विसरलो. तू मूर्तीत नाहीस, तू कृतीत आहेस, हेच आम्ही विसरलो. तू विहारात नाहीस, तू विचारात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू भक्तात नाहीस, तू रक्तात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू मध्य सुरात नाहीस, तू मध्य सुरात नाहीस, तू संगीत सुरात आहेस, हेच आम्ही विसरलो. तू जातीपातीत नाहीस बा भीमा, तू जातीपातीत नाहीस, तू इथल्या पवित्र मातीत आहेस, हेच आम्ही विसरलो. शेवटचा मी असं लिहिलाय 2 अंतऱ्यात की तू पोटाला भाकर, छातीला कोट आणि डोईवर निळं आभाळ दिलंस. तू पोटाला भाकर, छातीला कोट, डोईवर निळं आभाळ दिलंस, हेच आम्ही विसरलोत. शेवट असा आहे की भारत देशा महान केलेस, आमच्या भारत देशा महान केलेस, तू ज्ञानाचे पान दिलेस. भारत देशा महान केलेस, तू ज्ञानाचे पान दिलेस, सर्व जगाला हेवा वाटेल ऐसे संविधान दिलेस,
हेच आम्ही विसरलो, ऐसे संविधान दिलेस हेच आम्ही विसरलो. म्हणजे हे या अशा गोष्टी पण आम्ही ज्या लोकांपुढे येत नाहीत त्या गोष्टी पण मांडायचा प्रयत्न करतो. आणि कारण त्या गोष्टींची आज गरज आहे. कारण आपण काय म्हणतो अमृत महोत्सव आपण साजरा करतो भारताचा, आणि संविधानाशिवाय तर आपला भारत अपूर्णच आहे. आणि हे एक अमृताचं पान आहे आपल्या सगळ्या जगासाठी आपलं संविधान म्हणजे. तर त्या संविधानाला घेऊन आम्ही कार्यक्रम करतो. त्या संविधानाची गाणी विविध लोककलांच्या माध्यमातून, म्हणजे आता एक पटकन उदाहरण आता मला पटकन आठवलं. अन भीमरायाने उपकार केलं ग बया, अन साऱ्या जन्माचं दुःख गेलं ग बया, साऱ्या जन्माचं दुःख गेलं ग बया, साऱ्या जन्माचं दुःख गेलं ग बया. भीमरायानं उपकार केलं ग बया, भीमरायानं उपकार केलं ग बया, साऱ्या जन्माचं दुःख गेलं ग बया, साऱ्या जन्माचं दुःख गेलं ग बया. काय तर या भारुडातनं आम्ही मांडलं. या भारुडातनं हे विचार चालू आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं देत राहायचं आणि संविधानाची मूल्ये जी आहेत ती या कलेतनं मांडायची. बाबासाहेब म्हणून गेले की आमची 10 भाषणं तर या शाहिराचं आणि कलाकाराचं एक गाणं ते इतकंच प्रभावशाली असतं. अगदी म्हणून त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जातो. नक्कीच. आणि हे तुम्ही विचारही पोहोचवताय आणि ते गाण्यांच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून पोहोचवताय, ही खूप महत्वाची आणि उत्तम गोष्ट आहे. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि इतके छान कार्यक्रमाची रंगत वाढवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा दोघांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हालाही आणि तुमच्या या प्रेक्षक वर्गालाही, कारण सामचा प्रेक्षक खूप मोठ्या वर्गात आहे आणि तो चोखंदळ आहे. तर त्या रसिकालाही मी बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.